जागे आहात आणि एकटे का बसलात? चला आत, उशीर झालाय, झोपा आता. इथं बसून सुद्धा तीच रिकामं घुमारं घुमणार आहेत. आता आत येऊन सुद्धा तीच. मग आत येऊन काय करू? तुम्ही पोरी माझ्या एवढा जीव लावताय, मी असं वागून सुद्धा सूर्या एका शब्दानं कधी मला वाईट बोलत नाही बघ, कधी उलट बोलत नाही. तरी बी मन थारेवर राहत नाही बघ. का माहित आहे? कारण आपल्यावर जीव लावणारी लई जण असतात ग, पण आपण ज्याच्यावर जीव लावला ना, विश्वास ठेवला ना, त्यानं आपल्या विश्वासाला तडा दिला ना, का मग लई त्रास होतो बघ. आपल्या पोराने किती बी प्रेम केलं, जीव लावला, तरी काय उपयोग होत नाही बघ. तात्या मला माहिती तुम्ही आईवर खूप प्रेम केलं, विश्वास ठेवला, पण तिने नाही, तिच्याबद्दल माझी काही मी तक्रार नाही बघ. पण मला एका गोष्टीचा लई त्रास होतो बघ, का माझ्या प्रेमात असं काय कमी होतं ग, काय कमतरता होती का तिनं असं माझा विश्वासाला तडा द्यावा. हा, तिने सोडून जाणं माझा निवडटपणा वाटतोय बघ. तात्या, एवढं प्रेम करून पण जर एखादा माणूस असंच वागत असेल तर काय करायचं? याच प्रश्नाचं उत्तर लई वर्ष ओढाकतोय बघ पोरी. पण जोवर काही बी हाताला नाही लागलं, पण एवढं होऊन सुद्धा तुझ्या आईवर माझा तेवढा जीव आहे. खरं आपण लावलेला जीव, ठेवलेला विश्वास खरं होतो ना ग, खरं होतो ना. तात्या, तुम्ही आणि मी ना एकाच वजनाच्या दोन वेगळ्या पारड्यात होतो. मी पण तुमच्या इतकाच विश्वास ठेवला होता माझ्या नवऱ्यावर, जीव लावला होता, पण त्या बदल्यात मला फक्त विश्वासघात मिळाला. तात्या, वेळोवेळी सत्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं, पण तरी मी स्वतःला फसवत होते की नाही, हे असं वागू शकत नाही,